सदनाचे अध्यक्ष श्री माझे देवकी माझ्यामध्ये आले ते श्रीनंतरीचे आमदार अशोक चव्हाण सर्वांची केली माझे अध्यक्ष सर्व लोक सगळे सरकारी पोलीस नागरिक संघाचे सगळे पदाधिकारी आणि सरकारी उद्योगपती पद्धतीने असताना दुसरीने विनंती केली की ज्येष्ठ नागरिक संघामध्ये तुम्ही येऊन जावं. विचार करत होतो की ज्येष्ठांना विचारलं जायचं, तर नंतर लक्षात आलं की ज्येष्ठांच्या व्याख्येमध्ये सुद्धा आता मी सुद्धा बसतो. यंदाच्या वर्षी माझे वय 84 झाले आणि 84 झाल्याच्या नंतर शाळेत गेले. ज्येष्ठांच्या समय विविध प्रश्नावर विचार करण्याच्यासाठी, चर्चा करण्याच्यासाठी, प्रश्न जाणून घेण्याच्यासाठी ते संधी मिळत असेल त्याची घेतली जाते. या देशामध्ये जीवनमान बदलते. एका काळात मला आठवते शाळेमध्ये शिकत असताना साधारणतः वय 58 झाल्याच्या नंतर शिक्षकांच्या शाळेमध्ये सत्कार असतात निवृत्तीच्या संदर्भात. नंतर 62 वयामध्ये लोक ज्येष्ठ म्हणून बघायला लागले आणि अलीकडच्या काळामध्ये ते वय वाढत चाललं आणि वाढत्या वयाच्यामुळं देशाचं लोकसंख्येचं जे स्तर होतं त्या स्तरामध्ये सुद्धा बदललं. आज देशामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्यामध्ये ज्यांचा समावेश होतो असा फार मोठा वर्ग आहे. तर हा मोठा वर्ग सुद्धा देशाच्या उभारणीमध्ये आधी व्यक्त केली करू शकतो, आधी गुंतवणूक करू शकतो. आणि त्याचं महत्त्वाचं कारण किंवा सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जे तुम्ही कर्मचार पाहिजे आणि त्या कर्मचारातून परिस्थितीवर मात करण्याच्यासाठी काय करण्याची आवश्यकता आहे ते करून त्याच्यात यश संपादन तुम्ही ज्यावेळी केलं त्यावेळेला तुमच्या वयाचा, तुमच्या अनुभवाचा उभारणीमध्ये निश्चितपणाने मदत होऊ शकते. आणि ही स्थिती आज आपण देशामध्ये सगळ्या बघतो. अनेक क्षेत्र ज्ञान देण्याचं क्षेत्र या देशामध्ये, या राज्यामध्ये हजारो शाळा, कॉलेजेस सगळ्या चालतो आणि त्याच्यातून निवृत्त झालेले पण अजूनही नव्या पिढीला आत्मविश्वास देणारे, ज्ञान देणारे फार मोठे घटक आहेत आणि ते सगळे तुमच्यामध्ये आहेत. शासकीय कर्मचारी एका विशिष्ट वयामध्ये निवृत्त होतो, पण निवृत्त झाल्याच्या नंतर सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्याच्यापैकी अनेक लोक
काही ना काहीतरी समाजासाठी योगदान देत असतात। एका दृष्टीने ही सामाजिक सेवा आहे। या देशामध्ये 56% लोक उद्योगधंद्यामध्ये शेतीच्या क्षेत्रात आहेत। आता शेतीच्या क्षेत्रात असलेले हे 56% लोक एकत्र लोकसंख्येत आणि शिवरावजी जाऊन आपल्या शेतीमधून कार्याची सेवा करण्याचा प्रयत्न हा करत असतात आणि त्याचा परिणाम आज अन्नधान्य शस्त्रवृत्तीच्यासाठी हा देश स्वयंपूर्ण झालेला आहे। मला आठवत आहे की 14 वर्षाच्या पूर्वी माझ्याकडे या 2004ला माझ्याकडे या देशाचं शेतीचं काम आलं आणि काम आल्याच्यानंतर मी शपथ घेतली, राष्ट्रपती भवनामध्ये घरी आलो आणि पहिली फाईल घेऊन एक वरिष्ठ अधिकारी मला भेटायला आले। मला सांगितलं त्यांनी की अत्यंत महत्त्वाची फाईल आहे, त्याचं लवकर निर्णय पाहिजे। मी बघितलं त्या फाईलमध्ये काय होतं, त्या फाईलमध्ये असं होतं की साधारणतः देशामध्ये 3 ते 4 महिने पुढे एवढं अन्नधान्य आहे। मी त्यांना म्हणजे 4 महिन्यानंतर काय करायचं तेवढे एकाच निर्णय घेण्याच्यासाठी आम्ही प्रस्ताव आणला आणि निर्णय हा असा मिळू शकतो की अमेरिकेतनं धान्य आयात करावं लागेल, ब्राझीलमधलं धान्य आयात करावं लागेल, जिथं जास्त धान्य पिकतं आणि साठे जास्त आहेत तिथून धान्य खरेदी करून या देशात आणलं पाहिजे। हे फार अस्वस्थ झालं। हा देश शेतीप्रधान देश म्हणून करतो। शेतकरी हा या देशाचा आधारभूत आहे आणि हे सगळं असताना अमेरिकेतनं धान्य आणायचं। एक काळ तुम्हाला आठवत असेल, नव्या पिढीला माहिती नाही, तर आपल्याकडं एकदा दुष्काळ पडला होता। त्यावेळेला लाल मेघा आला होता, आठवत आहे। आपल्या घरामध्ये लाल भाकरी ही सुद्धा एकेकाळी आपण पाहिली होती आणि हे चित्र या देशाचं होतं आणि ते अनेक वर्ष आहेत। मी निर्णय घेतला ते चित्र बदलायचं। माझ्याकडे ते काम होतं, शेतकऱ्याच्या मालाची किंमत वाढवली, नवीन चांगलं बियाणं दिलं, अनेक सुविधा त्यांना दिल्या आणि त्या गोष्टीचा परिणाम असा झाला की 2014ला ज्या वेळेला मी शेती खात्यातनं बाहेर पडलो त्यावेळेला हा देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होताच, पण जगातल्या 18 देशांना धान्य पुरवण्याचं काम या भारताने केलं होतं आणि हे केलं तुम्ही, हे मी नाही केलं, मी धरून ठरवलं असेल, पण शेतकऱ्यांनी केलं। त्या शिवारात राहणाऱ्या उन्हात चालत राहणाऱ्या शेतकऱ्याचे हित असते आणि त्याबद्दल हे उभं राहतं। त्याचं वय काय हा विचार न करता कौटुंबिक गरज आणि देशाची गरज या 2 गोष्टीवर ते लक्ष दिलं, त्याचा परिणाम आज या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण स्वयंपूर्ण झाले। असे अनेक क्षेत्र आहेत की त्या ठिकाणी काही ना काहीतरी काम करतात। उद्योगधंदा हा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे। या क्षेत्रामध्ये सुद्धा तरुण पिढी आहे, पण अनुभव असलेले तुमच्यासारखे अनेक असे लेखक आहेत की ते त्या उद्योग व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना योग्य दिशा ही सांगण्याच्या संबंधीची खबरदारी आजही त्या ठिकाणी घेतात आणि त्याचा परिणाम उद्योगधंद्याच्या क्षेत्रामध्ये हा देश समृद्ध झाला। तुम्ही बघा, जुन्या काळामध्ये
कारखानदारी आपल्याकडे कोणती होती? तर जुन्या काळात तिथे कारखानदारी एकच होती की स्टेशनजवळ जर तुम्ही गेलात तर जिनिंग मिल होत्या, त्याच्यातून कापूस हा स्वच्छ करणं आणि नंतर सुताला पाठवणं हे काम बारामतीमध्ये होतं. नंतरच्या काळामध्ये आपल्याला काही व्यवसायाने पुण्यासाठी घेतला. त्याच्यामध्ये दादासाहेब शेर्लेकर त्यांचं नाव घ्यावं लागेल आणि त्यांच्याबरोबर अनेक जण होते आणि या सगळ्यांनी मालेगाव साखर कारखान्याची महत्त्वही घातली. तसंच पलीकडच्या काळामध्ये संशोधना कारखाना झाला. त्याच्यामध्ये जातक असतील, माझे वडील असतील, आणखी काही लोक असतील, त्यांनी पुढाकार घेतला आणि छत्रपती कारखाना हा त्या ठिकाणी उभा राहिला. आणि नंतरच्या काळामध्ये वरच्या भागामध्ये गुरुसाव काकडे त्यांच्या सरकारने पुढाकार घेतला आणि सोमेश्वर कारखाना हा उभा केला. त्यापासून कारखानदारी आली आणि एकत्र या भागाचं चित्र बदलायला लागलं. बदलायला लागले त्याचं भर कसं करणे, इतिहास कष्ट करून शेतकऱ्यांनी ऊस पिकवला. त्याचा कारखानदारी होण्याच्या पूर्वी ते इथं गुण करायचे. बारामतीच्या बाजारपेठेच्या काळात पाऊल टाकलं तर सगळीकडे गुळाचा वास यायचा. आजूबाजूला गुळाची गुराळं होती. या सगळ्या गोष्टी बंद झाल्या ते 3 कारखाने झाल्याच्या नंतर. आणि नुसतं कारखाने झाले असं नाही, ते शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं. शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारलं, त्याची बाजारात जाऊन खरेदी करण्याची शक्ती ही वाढली. त्याला क्रयशक्ती म्हणतात, ती वाढली. त्याच्यामुळे बारामतीची बाजारपेठ ही सुद्धा वाढली. आणि म्हणून दिवसेंदिवस हे सगळे बदल आपण सगळ्यांनी पाहिजे. नंतरच्या काळाच्या गरजा दुसऱ्या ज्ञान विकसित स्वरूपामध्ये देणं याची गरज होती. बारामतीमध्ये जोशी ज्या शिक्षण संस्थेमध्ये आहेत ते होते, त्या AVS संस्थेनं 100 वर्षाच्या पूर्वी इथे शाखा काढली आणि शिक्षणाचं काम या भागामध्ये सुरू झालं. इकडे शाळा निघाल्या, शाहूबाग हायस्कूल निघालं, मालेगावला हायस्कूल निघालं, लिसनी हायस्कूल, अशा अनेक संस्था झाल्या. आणि त्याच्यामुळे नवी पिढी शिक्षित व्हायला लागली आणि त्याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्याचं काम विद्याप्रतिष्ठान किंवा शारदा निकेतन आणि किंवा मालेगावचं इंजिनिअरिंग कॉलेज, सोमेश्वर कारखान्याचं इंजिनिअरिंग कॉलेज, या अनेक संस्था आज या ठिकाणी उभ्या राहिल्या. आणि पुण्याच्या नंतर ज्ञानाचं केंद्र हे बारामती झालं. आणि त्यामुळे अनेक बदल आपण पाहिले. उद्योगधंदा हा वाढवण्याची गरज आहे, अधिक हाताला काम देण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी आपण इथे इमारतीची काढली, त्याच्यातून काही कारखानदारी काढली. त्याच्याशिवाय या भागात जे शिकतं त्याच्यावर प्रक्रिया करणारी कारखानदारी ही काढली. मग ती दुधावर असो, अन्नधान्यावर असो, फळांच्यावर असो, आणि त्याचं एक वेगळं दालन तेव्हा DCच्या माध्यमातून आज या सगळ्या परिसरामध्ये आज तयार झालेले आहे. आणि त्यामधून अनेक प्रकारचे लोक या ठिकाणी आले. एक काळ असा होता की मी रस्त्याने चाललो तर कोणी समोरून येत असतात तर त्याचं नाव माहीत असायचं. तर अलीकडच्या काळामध्ये 75% लोक ओळखूच येत नाही. ही सगळी देशाच्या कानाकोपऱ्यातलं मंडळी या ठिकाणी आली आणि त्यांनी बारामतीला आपलं मानलं आणि आपलं मानून या सगळ्या परिसराचा चेहरा हा बदलण्यासाठी त्यांनी हातभार लावला. चांगली गोष्ट आहे, त्याचा आनंद आपल्याला. हे बदल होत आहेत, ते बदल समृद्धीच्या रस्त्याने होत आहेत. या बदलामधून गुणवत्ता वाढली. या बदलामधून विविध क्षेत्रामध्ये
ज्ञान संपादन केलेले घटक हे दिवसेंदिवस वाढत आहेत आणि त्याचा उपयोग ही समाजाची उंची, ही उंची नुसती धनाने असत नाही, ही ज्ञानाने आणि संस्कृतीने ही उंची वाढते आणि त्याचा परिणाम आज 12 वर्षीचा नवलौकिक कुठेही गेला तर होतो. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपण गेलो आणि 12 वर्षी सांगितले की लोक कवी मनोपंतांचं नाव घेतात. कवी मनोपंतांनी टीकावली लिहिली. कवी मनोपंतांनी अतिशय उत्तम लिखाण केलं आणि मराठी भाषेमध्ये प्रचंड अशा प्रकारचं योगदान कवी मनोपंतांनी या ठिकाणी केलं. आणि तसंच काम कजल्यामध्ये जे मंदिर आहे तिथे श्रीधर स्वामींनी शिवलीलामृत या प्रकारचा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यातून सुद्धा ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये 12 वर्षीचं कमी नाही या प्रकारचा इतिहास हा या ठिकाणी घडवलेला आहे. आणि म्हणून अनेक प्रकारचे कर्तृत्वान लोक या नगरीमध्ये या परिसरामध्ये वाढले. मी काही स्वातंत्र्याच्या चळवळीत नव्हतो. जेव्हा 1942ची चळवळ झाली तेव्हा माझं वय 2 वर्षाचं होतं आणि त्यामुळे त्याची मला माहिती नाही. पण मला ही माहिती आहे की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये 12 वर्षीचे योगदान हे खूप होतं. अनेक लोक, गावागावचे लोक त्यावेळेला गांधींचा विचार स्वीकारून ब्रिटिशांना घालवण्याच्यासाठी तुरुंगात जाण्याच्या तयारीने संघर्ष केला आणि त्यांनी या देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये 12 वर्षीचे योगदान हे त्या ठिकाणी प्रस्थापित केलं. आणि म्हणून अशा विविध क्षेत्रामध्ये ही नगरी या देशामध्ये या राज्यामध्ये काही ना काही करत राहिली आणि या सगळ्यामध्ये अनेकांचं योगदान आहे. त्याचं फार मोठं योगदान जे वयस्कर आहे, ज्ञानी, ज्ञान संपादन करून वय वाढलं तरी ज्ञानाची आस ज्यांनी सोडली नाही असा ज्येष्ठ नागरिकांचा घटक हाही चालू होता आहे. आणि त्याची संख्या किंवा सगळ्यांची माहिती घेतल्याच्यानंतर इथं प्रचंड हे लक्षात आलं. त्याचा मला आनंद आहे. माझी एक सगळ्यांना विनंती एकच आहे, ठीक आहे वय वाढलं त्याचा परिणाम कदाचित गुडघ्यावर होईल, पायावर होईल, कदाचित कवळी बसावं लागेल, दातावर होईल, पण इथं काही त्याचा दुष्परिणाम होतो. इथे लोक आणि हे लोक चालू आहे तोपर्यंत कसलीही स्थिती आली तर नव्या पिढीला मार्गदर्शन करण्याची ताकद आणि दृष्टी ही आपल्या वयाच्या सगळ्या घटकांच्यात आहे. आणि त्यामुळे ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा ठेवा आहे. तो ठेवा कुटुंबाने जतन केला पाहिजे आणि हा ठेवा आहे. या ठेवाचे सेवेसाठी त्यांनी नक्की एक गोष्ट विसर्जित केली, लक्षात ठेवली पाहिजे. वय झालं म्हणून थकायचं नाही, वय झालं म्हणून विचाराची प्रक्रिया शोधायची नाही, वय झालं म्हणून नव्या पिढीला योग्य मार्गदर्शन करण्याच्या कामातून सुद्धा मागे राहायचं नाही. आणि वय झालं म्हणून आपलं कुटुंब हे हसत खेळत आयुष्याचं जीवन जगतं आहे ही स्थिती निर्माण करण्याची कामगिरी कधी थांबवायची नाही. गाडी चालत ठेवूया. आपली माझी खात्री आहे की तुमची ही चाल, तुमची ही गती ही तुमच्या कुटुंबाला तर आनंद देईलच, पण समाजाला एक प्रकारची शक्ती देईल. किंवा सगळ्यांना या कामाच्यासाठी अंतःकरणापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो. त्याच्यात घटक आहेत त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा जशा होतात त्याचा काही असा मलाही मिळेल त्याची खात्री या ठिकाणी करतो. तुम्ही स्वागत केलं त्याबद्दल किंवा सगळ्यांच्या अंतःकरणापासून आभार मानतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची,
हित महाराष्ट्राचं.